मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जो सत्य आहे तो आता त्या तात्यासाहेबांच्या बायकोला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आणि डॉक्टरांना म्हणतो की लवकरात लवकर तुम्ही इलाज सुरू करा. यांना खूप त्रास होत आहे. तर आता लगेच डॉक्टर त्यांचा उपचार सुरू करायला त्यांना आय-सी-यूमध्ये नेतात. आय-सी-यूमध्ये टाकतात आणि आता लगेच सत्य म्हणतो की लवकरात लवकर त्यांना बरं करा असं म्हणतो. तर आता ते म्हणतात की बघा आमच्या हातात नाही आहे ते बरं करणं. तेवढ्यात डॉक्टर त्यांना चेक वगैरे करून बाहेर येतात आणि म्हणतात की हे बघा सत्यजित सुर्वे त्या आता कोमात गेल्या आहे. त्या तुमच्याशी बोलू शकत नाही लगेच. तर सत्य म्हणतो कोमात? बाबो सत्याला खूप टेन्शन येतं आणि सत्य म्हणतो की काहीतरी करा ना डॉक्टर. तर डॉक्टर म्हणतात नाही ते आता कोमात राहू शकतात. तसं राहणार नाही आहे ते असं म्हणतात आणि आता डॉक्टर त्यांना कोमात टाकतात. तर आता इकडं जी हे आहे सत्य आहे तो आता बलमाला सांगतो. बलमा खूप रडतो. बलमा म्हणतो की सत्या तू माझ्यापासून का लपवून ठेवलं? मला सांगायचं ना. तात्यासाहेबांची बायको जिवंत आहे आणि ती कोमात आहे. तू मला का नाही सांगितलं रे? मला अगोदर सांगितलं असतं तर. कुठं आहे आता तात्यासाहेबांची बायको? तर सत्या म्हणतो की मला माहीत नाही बलमा. कुठं आहे त्यांची बायको? खरंच मला जर माहिती असतं ना, मी खरंच तुला सांगितलं असतं. पण मला नक्कीच माहिती नाही आहे. पण ते हॉस्पिटलमध्ये गेलो परत तिथे नव्हत्या त्या, असं म्हणतो. तर आता बलमा म्हणतो की आपण त्यांचा शोध घेऊयात. अरे सत्या त्यांचा शोध घे आणि आपण आता शोधून काढूयात कुठं आहेत त्या, असं म्हणतो. तर आता लगेच इकडं जी मंजू आहे ती खूप रडत असते कारण की तिला खूप सत्याची आठवण येत असते. ती सत्याचा फोटो बघते आणि खूप रडत असते. म्हणत असते सत्या खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी तुला गोळी मारायला नको होती असं म्हणत असते. तेवढ्यात तिथे आता मंजूच्या आईचा मंजूला कॉल येतो आणि म्हणतो क मंजू काय करते ग पोरी? तर मंजू रडत रडत आता तिचा चेहरा वगैरे पुसते आणि तोंड ते आवाज वेगळा करते आणि म्हणते की काय नाही आहे गाई बसले होते मी बोल ना गं. तर तुमची कसं चाललं आहे एन्जॉयमेंट? तर तिची आई म्हणते की अगं अगं आम्ही चांगलं चाललं आहे. तुझं कसं आहे? जेवण केलं की नाही? हे बघ तुला काही बनवता येत नसेल ना घरामध्ये तर तू पार्सल मागून घे. पण जेवण कर पोरी उपाशी राहू नकोस हां. आम्ही आता जेवणच करणार आहोत. आणि हे बघ स्वतःची काळजी घे. जीवाची धावपळ करू नको. आणि सत्यजित गावांकडे गेलती का गं तू? बरं आहे का त्यांचं? तर मंजू म्हणते की हो गेले होते बरं आहे त्यांचं असं म्हणते. तर आता लगेच मंजू रडत रडत फोन कट करते. लगेच तिची आई म्हणते की हो मंजू आम्ही जेवायला जातो कर तू पण जेवण असं म्हणते आणि मंजूची आई जेवायला निघून जाते. इकडं जी मंजू आहे ती आता खूप रडत असते. तिला सत्याची खूप आठवण येते आणि इकडं आता जो सत्य आणि मंजू आहे तिथे पोलीस स्टेशनमध्ये एक बाई येते आणि तिथं तिची डिलेवरीला सत्य आणि मंजू तिची डिलिव्हरी करते आणि आता तिला गोंडस बाळ होतं. बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.